एक ब्रेकिंग न्यूज आहे। सांगलीत आज ऊस दराबाबत महत्त्वाची बैठक आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे। बैठकीला राजू शेट्टींसह कारखानदार उपस्थित राहणार आहेत। ऊस दरांसंदर्भात नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय, खरं तर सांगलीमध्ये आज ऊस दराबाबत महत्त्वाची बैठक आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे। या बैठकीबाबतची सविस्तर काय माहिती आहे? कारण ज्याप्रमाणे कोल्हापुरातल्या कारखान्यांनी ज्याप्रमाणे FRP दिलेला आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनीही FRP द्यावा यासाठी राजू शेट्टी आग्रही होते। त्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केलेलं होतं। त्यावेळी गाळपाच्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांनी उड्या घेतलेल्या होत्या। त्यानंतर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की काही दिवसानंतर आपण 4 ते 5 दिवसात बैठक घेऊ आणि बैठकीत ऊस दराचा निर्णय घेऊ। मात्र त्यानंतर चालढकल करण्यात आली प्रशासनाकडून आणि कारखान्यांच्या चेअरमनकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर चाल केली आणि त्या ठिकाणी तब्बल 2 दिवस आंदोलन केलं। त्या ठिकाणी ठिय्या मारून होते। त्यानंतर खडबडून प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी राजू शेट्टी त्यांचे कार्यकर्ते आणि कारखानदार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण तोडगा निघाला नाही। जी का गेल्या वर्षी बाकी होती ती बाकी देण्याचं मान्य केलं पण जो का सध्याचा FRPचा दर होता त्यामध्ये जी काही तूट होती ती देण्याचं मान्य केलं नाही। राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही 12.5% रिकव्हरी होत्या त्यांनी 3250 द्यावा आणि 12.5% पेक्षा रिकव्हरी ज्याची कमी आहे त्यांनी 3200 रुपये भाव द्यावा आणि जी काही ग्रामीण भागातील संजय यावरचे अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।